नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला संकष्ट चतुर्थीची कहाणी सांगणार आहे. त्याचबरोबर संकष्ट चतुर्थीच्या व्रताच्या नियमाचे पालन कसे करायचे, संकष्ट चतुर्थीची पूजा कशी करायची, पूजेसाठी साहित्य काय लागतो, विधिवत प्रार्थना कशी करायची, कुठला मंत्र जाप करायचा, चंद्रदर्शन व व्रत सोडण्याची पद्धत काय आहे, या व्रताने फल काय भेटते, अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. कृपया व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फलदायी ठरेल. चला तर मग सर्वप्रथम मी तुम्हाला संकष्ट चतुर्थी व्रताचे नियम सांगते. जेव्हा आपण संकष्ट चतुर्थी करायचा संकल्प ठरलेला असतो, त्या दिवशी पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. लवकर उठून पहाटे स्नान करून घ्यावे ब्रह्ममुहूर्तामध्ये. त्यानंतर निर्जल उपवास किंवा फलाहार करावा. त्या दिवशी दिवसभर सात्विक विचार ठेवावेत. राग वादविवाद टाळावेत. चंद्रदर्शन झाल्यावरच व्रत सोडावे. शक्य असल्यास त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे. यानंतर मी तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या पूजेसाठी साहित्य काय काय लागेल हे सांगते. तर साहित्यामध्ये श्री गणेशाची मूर्ती किंवा मग श्री गणेशाचा फोटो असायला पाहिजे. त्यानंतर दुर्वा हवेत, 21 किंवा 108 दुर्व्या हवेत. लाल फुले पाहिजेत. लाल रंगाची फुले गणपती बाप्पाला चढवण्यासाठी असतात, किंवा मग आपण असं म्हणू शकतो की लाल रंगाची फुले गणपती बाप्पाला आवडतात, म्हणून आवर्जून लाल रंगाची फुले असायला पाहिजेत. त्यानंतर मोदक असायला पाहिजेत. मोदक जेव्हा आपण बनवत असतो शुद्ध पाण्याने, घरातील शुद्ध पाण्याने किंवा मग त्यामध्ये लागणारे सगळे साहित्य शुद्ध असे घेऊन मोदक बनवायचा असतो. त्यानंतर चंदन, कुंकू, धूपदीप, पाणी, पंचामृत असे साहित्य पाहिजेत. त्यासोबतच नैवेद्य करून घ्यावा. पाणी हे शुद्ध असायला पाहिजे. यानंतर मी तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या पूजेचा विधी काय असतो ते पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. सकाळी संकल्प करावा. सकाळी आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून स्नान करतो त्यावेळेला संकल्प करावा की माघ संकष्ट चतुर्थीचे व्रत मी श्रद्धेने करीत आहे. हा संकल्प मनात धरावा आणि मग गणपतीरायाकडे आपली जी काही इच्छा आहे, जी काही कामना आहे, मनातून एकदम शुद्ध अंतःकरणाने, भक्तिभावाने, पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने गणपती बाप्पाला मागावेत. म्हणजे आपले संकल्प पूर्ण होतात आणि मागलेली इच्छा, सांगितलेली इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतात. त्यानंतर संध्याकाळी पूजेची तयारी करावी. गणपती समोर आसन मांडून दीप लावावा. गणपतीची पूजा करावी. पूजा करताना चंदन, कुंकू अर्पण करावेत. दुर्वा व लाल फुले देखील अर्पण करावेत. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मोदक हा आपल्या गणपतीरायाचा आवडता पदार्थ आहे, सर्वात जास्त आवडणारी गोष्ट आहे, म्हणून मोदकाचा नैवेद्य आवर्जून करावा. त्यानंतर मंत्र जप करावे. कुठला मंत्र म्हणायचा तर हा मंत्र म्हणायचा, ओम गण गणपते नमः. हा मंत्र 21 किंवा 108 वेळा जपन करावा. त्यानंतर आरती करावी व प्रार्थना करावी. गणपतीरायाची आरती झाल्याच्या नंतर गणपतीरायाला आपली मनोकामना सांगावी. आपली जी काही इच्छा आहे, देवाकडे आपली जी काही प्रार्थना आहे ती प्रार्थना देवाला सांगावी. आरती झाल्याच्या नंतर मग वेळ आहे चंद्रदर्शनाची. चंद्रदर्शन करून घ्यावे. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला पाणी, दूध, अर्घ्य द्यावे. त्यानंतर गणपतीला पुन्हा एकदा नमस्कार करावा. प्रसाद घ्यावा. प्रसाद घेऊन मग आपण जे दिवसभरासाठी व्रत धरलो होतो त्या व्रताची पालन करावी. व्रत सोडण्याची सुरुवात करावी. या कठोर तपाने आणि शुद्ध अंतःकरणाने केलेल्या व्रताचे फल काय मिळते तर ते तुम्हाला मी सांगते. या व्रताने संकटातून मुक्ती मिळते. आयुष्यात असलेले अनेक अडथळे अडचणी दूर होतात.
आपली मनोकामना पूर्ण होते. गणपतीची आपल्यावर विशेष कृपा होते. अशा या विधिवत पूर्ण केलेल्या व्रताचे फल गणपतीराया देखील उत्कृष्टरित्या आपल्याला देत असते. चला तर मग माघ संकष्टी चतुर्थीची कथा सांगण्यासाठी मी सुरुवात करते. या महिन्यामध्ये येणाऱ्या 5 फेब्रुवारीला माघ महिन्याची संकष्ट चतुर्थी आहे. तर माघ महिन्याच्या संकष्ट चतुर्थीची कहाणी काय आहे, कथा काय आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. ही कथा तुम्ही शुद्ध अंतकरणाने गणपतीरायावरती पूर्ण विश्वासाने श्रद्धेने श्रवण करावी. चला तर मग कथेला सुरुवात करूया. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला माघ संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी श्री गणेशाची उपासना केल्यास सर्व संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे. पूर्वी एका नगरात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते. घरात नेहमी दारिद्र्य, आजारपण आणि दुःख राहायचे. अनेक उपाय करूनही त्यांची परिस्थिती काय सुधरत नव्हती. एकदा त्या ब्राह्मणाला स्वप्नात श्री गणेशाचे दर्शन झाले. गणपती बाप्पांनी त्याला सांगितले की माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत श्रद्धेने कर. चंद्रदर्शनानंतर माझी पूजा कर, तुझी सर्व संकटे दूर होतील. चंद्रदर्शनानंतर माझी पूजा झाल्याच्या नंतर, आरती झाल्याच्या नंतर तुला माझ्याजवळ काय मागणे मागायचे आहे, तुझ्या मनात काय इच्छा आहे, तुझ्या आयुष्यामध्ये कुठल्या प्रकारची संकटे आहेत ते तू मला सांग, म्हणजे मी तुझी इच्छा पूर्ण करेल. ब्राह्मणाने गणपतीच्या सांगण्यानुसार माघ संकष्टी चतुर्थीचे व्रत सुरू केले. दिवसभर उपवास केला. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर त्याने श्री गणेशाची पूजा पूर्ण भक्तिभावाने केली. दिवसभर अपशब्द वापरले नाहीत, वादविवाद केले नाहीत, कुणाची निंदा केली नाही किंवा मग डोक्यामध्ये चुकीचे किंवा वाईट विचार येऊ दिले नाहीत. देवाचं नामस्मरण करत राहिला. नामस्मरण करताना श्री गणरायाचे मंत्र जाप करत राहिले. ओम गणपते नमः हा मंत्र दिवसभर तो होईल तितक्या वेळेस, शक्य असेल तितक्या वेळेस जपत राहिला. ब्रह्मचर्याचे पालन केले. पवित्र असा विचार डोक्यात ठेवून देवाच्या नामस्मरणाने संध्याकाळी देवाची पूजा केली. गणपतीरायाची पूजा केली, आरती केली, दुर्वा, मोदक, लाल फुले अर्पण केली आणि मनोभावे प्रार्थना केली. गणपतीरायाला त्याच्या मनातील काय इच्छा आहेत ते सर्व सांगितले. काही दिवसातच त्या कुटुंबाचे दुःख दूर होऊ लागले. घरात सुख समृद्धी आली. आजार बरे झाले आणि आर्थिक अडचणी दूर झाल्या. कितीतरी संकटे चालू असलेल्या त्या सगळ्या संकटातून त्याला मुक्ती मिळाली. ब्राह्मणाला समजले की हे सर्व श्री गणेशाच्याच कृपेने झाले आहे. गणरायाने माझ्यावर भरपूर कृपा केली. माझ्या आयुष्यातील सगळी संकटे दूर केली. मला हवे ते फळ दिलं. यानंतर त्या ब्राह्मणाला या गणेशाची पूजा करायची मनात आली आणि तो सतत या गणरायाचे पूजन करत राहिला. तेव्हापासून माघ संकष्टी चतुर्थीचे व्रत श्रद्धेने केल्यास सर्व संकटापासून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ती होते आणि गणपतीची विशेष कृपा मिळते अशी लोकांची दृढ श्रद्धा आहे. म्हणूनच तेव्हापासून माघ महिन्यातील येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला भरपूर लोक गणरायाची पूजा करतात. भक्तिभावाने गणरायाला फूल फल आदी अर्पण करतात. दिवसभर उपवास ठेवतात. मन अंतकरण शुद्ध ठेवतात. या कथेची फलश्रुती काय असते ती मी तुम्हाला सांगते. जो कोणी भक्तिभावाने माघ संकष्टी चतुर्थीचे व्रत व कथा पठण करतो त्याच्या जीवनातील अडथळे अडचणी दूर होतात. अनेक संकटातून त्या व्यक्तीला मुक्ती भेटते. त्याच्या आयुष्यात धन धान्य वैभव सुख शांती समृद्धी मन शांती सगळ्या गोष्टी प्राप्त होतात.
तर अशा या फलदायी व्रताला श्री गणरायाची संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. ही चतुर्थी खूप फलदायी आहे. आपण सर्वांनी भक्तिभावाने व श्रद्धेच्या अंतःकरणाने दर महिन्याच्या येणाऱ्या तारखेला ही संकष्ट चतुर्थीची पूजा करायला पाहिजे आणि देवाजवळ आपली काय इच्छा आहे ती सांगायला पाहिजे. देव आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतो. कधी कुणाचे वाईट चिंतायला नाही पाहिजे. देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. हा मंत्र मी पुन्हा एकदा जपन करते की ओम गण गणपते नमः. या मंत्राच्या उच्चारानेच अंतःकरण भरून येतं, मन शुद्ध झाल्यासारखं वाटतं आणि होतच, शुद्ध होतं. अनेक फलदायी असं हे संकष्ट चतुर्थीच्या व्रताची कहाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणी, वाड वडील, शेजारी पाजारी सगळ्यांना या कथेचा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांना देखील या कथेच्या श्रवणाचा लाभ मिळेल. अनंत फलदायी अशी या व्रताची कथा श्रवण करण्याची संधी त्या लोकांना देखील मिळेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या या महिन्यातील माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी शक्य असेल तर तुम्ही देखील या गणपतीरायाची, आपल्या गणपतीरायाची, तुमच्या आमच्या सर्वांच्या गणपतीरायाची पूजा करा. शक्य असल्यास व्रत करा आणि मग संध्याकाळी व्रत पारण करा. ओम गण गणपते नमः हा मंत्र जाप करत राहा. चला तर मग पुन्हा एकदा या मंत्राचे जाप करूया. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. अनंत फलदायी अशा या व्रताचे फळ तुम्हा सर्वांना नक्कीच मिळो. देवाची तुमच्यावर अनंत कृपा राहो. तुमच्या ज्या काही इच्छा असतील, मनातील भावना असतील, देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत, हीच माझी देवाकडे प्रार्थना राहील. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्याकडे येतील. असे भक्तिभावाची मी अनेक कहाण्या सांगतच असते. चला तर मग पुन्हा